हायकोर्टाचे वकील मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये दाखल झालेले आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी, एफडीएच्या या तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे वकील आता मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी या कॅन्टीनमध्ये एफडीएनं धाड टाकली होती आणि या ठिकाणी कॅन्टीनच्या या स्वच्छतेसंदर्भात कारवाई करत ही कॅन्टीन बंद करण्याचे आदेश दिलेले होते आणि आता या ठिकाणी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये हायकोर्टाचे हे वकील दाखल झालेले आहेत। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, या हायकोर्टाचे वकील मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा दाखल झाल्याचं कळत आहे? मोहिनी, हायकोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे 4 वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांचं पथक हे मंत्रालयाच्या उपाहारगृहामध्ये थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहे। मंत्रालयामध्ये हे वकील आणि अधिकाऱ्यांचं पथक पोहोचल्याचं कळतंय। मात्र आता थोड्याच वेळामध्ये कॅन्टीनमध्ये येईल आणि त्यानंतर या सगळ्या कॅन्टीनच्या तपासणीला सुरुवात होईल। मात्र या तपासणीचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करण्याचे निर्देश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले आहेत। मात्र हे सगळं इन्स्पेक्शन होत असताना कशा पद्धतीनं हे इन्स्पेक्शन केलं जातं, त्याचबरोबर वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं दुसरा जो काही अहवाल कोर्टामध्ये द्यायचा आहे 3 वाजेपर्यंत, तो कशा पद्धतीने दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण याच्या आधी सरकारी आस्थापनांची तुम्ही कॅन्टीन तपासली का, असं जेव्हा हायकोर्टानं म्हटलेलं होतं तेव्हा मंत्रालयातल्या कॅन्टीनची तपासणी एफडीएनं केलेली होती। मात्र जो अहवाल कोर्टामध्ये सादर झाला त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की मंत्रालयातलं कॅन्टीन हे 98% स्वच्छ आहे, त्याचबरोबर एकही कीटक त्यामध्ये तपासणी दरम्यान आढळला नाही। हा जो काही अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आला त्यावरती कोर्टानं आक्षेप घेतला आणि मंत्रालयातलं कॅन्टीन एवढं स्वच्छ कसं काय असू शकतं, जर की 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा मोठमोठ्या आस्थापनांमध्ये छोटे मोठे कीटक जे आहेत ते आढळतात किंवा माशी तरी आढळते, मात्र मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये एकही माशी न आढळणं हे कितपत पटण्यासारखं आहे, असं हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी म्हटलं। आणि त्यानंतर पुन्हा एकदा तपासणीचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। या तपासणी दरम्यान 4 वकिलांची टीम एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत असेल आणि प्रत्येक तपासणीचं सगळं जे काही व्हिडिओ चित्रीकरण असेल ते सुद्धा केलं जाईल आणि त्यानंतर संदर्भातला दुसरा जो काही अहवाल आहे तो थोड्याच वेळामध्ये हायकोर्टामध्ये सादर केला जाणार आणि त्यासाठी एफडीएच्या अधिकारी आणि वकील हे कॅन्टीनमध्ये येण्यासाठी आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। ते थोड्याच वेळामध्ये कॅन्टीनमध्ये येतील आणि त्यानंतर तपासणीला सुरुवात होईल। मात्र जसे हायकोर्टाचे हे निर्देश आले त्यानंतर तातडीनं या कॅन्टीनमध्ये साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली। सगळ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। इथल्या प्रत्येक प्लेट्स असतील किंवा जेवणाची जी काही भांडी आहेत ती सुद्धा स्वच्छपणे धुण्याचं काम सुरू झालं। इथली लादी पुसण्याचं काम सुरू झालं आणि इथल्या लोकांशी जेव्हा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तो लोकांच्या देखील संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या। म्हणजे लोक म्हणतात की एवढी स्वच्छता याच्या आधी नव्हती, मात्र आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि हे आधी होणं अपेक्षित होतं, मात्र ते आत्ता होतंय। तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून बऱ्याचशा कॅन्टीनमध्ये बऱ्याचशा हॉटेलमध्ये सुद्धा हे बदल पाहायला मिळत आहेत। मात्र आता आपण पाहतो ही स्वच्छतेची सगळी तारांबळ इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांची उडालेली आहे। त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सगळी साफसफाई देखील केली जाते आहे आणि थोड्याच वेळामध्ये हे पथक आतमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं ती तपासणी केली जाते किंवा त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं आणि दुसरा जो काही अहवाल कोर्टामध्ये सादर करायचा आहे तो अहवाल कशा पद्धतीने एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं सरकारी वकील कोर्टामध्ये सादर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या कॅन्टीनमध्ये स्वच्छतेसंदर्भातली तारांबळ ही उडालेली पाहायला मिळते। एफडीएचे अधिकारी कोणत्याही क्षणी या कॅन्टीनमध्ये येऊ शकतात आणि त्यानंतर तपासणी दरम्यान काय काय आढळतं, जो सुरुवातीचा अहवाल कोर्टामध्ये दिलेला आहे त्यानुसार या मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये 98% स्वच्छता आहे, शिवाय एकही कीटक आढळलं नाही असं जे एफडीएनं दावा केलेला आहे तो दावा पुन्हा एकदा सत्य ठरवण्यामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांना यश येतं की त्यामध्ये आणखी काही बदल करावे लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळामध्ये वकील आणि एफडीएचे अधिकारी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या तपासणीला सुरुवात होणार आहे। अगदी नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही वेळापूर्वी तुम्ही या सगळ्या लोकांशी जे जेवत आहेत त्यांच्याशी बोललात, एकूणच त्यांच्या प्रतिक्रियांवरून काय नेमकं निदर्शनात आलंय? या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। लोक खरं तर या संदर्भात आपण कृष्णा यांच्याकडून आढावा घेणारच आहोत। मात्र तुर्तास आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मयुरेश हे सुद्धा आहेत। मयुरेश, आपण पाहतोय सध्या एफडीएच्या नोटिशीनंतर मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये ही तपासणी सुरू झालेली आहे आणि 4 वकिलांचे एफडीएचे अधिकारी कॅन्टीनमध्ये तपासणीसाठी दाखल होतील। काय सध्याचे अपडेट्स आहेत? मयुरेश, माझा आवाज येतोय?